आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा येळकोट 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 येळकोट। आज आपण परळी वैजनाथ या नगरीमध्ये धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्ता रोकोचं आयोजन या महाराष्ट्र राज्याचे बाहेर ब्रँड नेते आणि ज्या नेत्यानं धनगर समाजाची चळवळ जागृत ठेवली असे गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी आपल्याला संबंध राज्यभर रस्ता रोकोचा 23 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजताचा वेळ दिला आणि आपण त्या अनुषंगाने इथं रस्ता रोको करत आहेत। या रस्त्याचं एक मुख्य कारण म्हणजे आपले धनगर जमातीचे बांधव पंढरपूर येथे 6 बांधव आपले बसलेले धनगर जमातीची एसटी अंमलबजावणी झाली पाहिजे। आपली मूळ मागणी अंमलबजावणीची आहे। आपल्याला दुसऱ्या कुठल्याही योजना चालू करून जमणार नाही आणि त्या चालू उपयोगाच्या पण नाही। त्यासाठी आपण एसटी अंमलबजावणी आरक्षणाच्या एसटी सर्टिफिकेट पासून बाजूला हटता कामा नये। त्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व धनगर बांधवांना आम्ही काल निरोप दिले आणि आज तुम्ही एवढ्या ताकदीने आलात त्याच्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो, आभार मानतो। आणि आपल्याला आताचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेल्या रविवारी मीटिंग घेतली आणि आपल्या धनगर समाजाचे जे तज्ञ लोक आहेत त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन एसटी आरक्षणासाठी आपल्याला सर्टिफिकेट आणि GR पारित करता येईल का याची मीटिंग घेऊन आपल्या समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे, रामहरी उपनवर साहेब, वडकुते साहेब आणि तज्ञ मंडळी आणि अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विचार मंचाचे मधु शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना व्यवस्थितपणे ब्रीफिंग केलं आणि सांगितलं आदरणीय पडळकर साहेब आणि प्रकाश अण्णांना 5 दिवस मुंबई नाही सोडली आणि व्यवस्थितपणे सर्व शिष्टमंडळाला सोबत घेऊन प्रत्येक मीटिंग प्रत्येक सचिव 4 विभागाचे सचिव, आदिवासी विभागाचे सचिव, ओबीसी विभागाचे सचिव आणि आपल्या मुख्यमंत्र्याचे मेन सचिव आहेत खारगे साहेब यांना नेमून यांची व्यवस्थितपणे आपल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आपलं व्यवस्थितपणे पार पडत आहेत। आपले खिल्लारी कुटुंब धनगरच आहेत पण फुलंब्री गाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथले 5 कुटुंब धनगर केलेले आहेत त्यांनी। त्यांचं आज संध्याकाळपर्यंत सर्टिफिकेट रद्द होईल आणि आपला एसटी आरक्षणाचा श्रेष्ठ मार्ग लागेल। आपण आता एसटी आरक्षणाच्या जवळ पोहोचलेलो आहेत म्हणून बांधवांनो वेळोवेळी जे काही करता येईल आपल्या पद्धतीनं फुलाची पाकळी म्हणून आपण योगदान दिलं पाहिजे। ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं त्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्रित येऊन वेळोवेळी सर्वांच्या हाकेला साथ दिली पाहिजे आणि समाज आणि एकजूट होऊन या धनगर अंमलबजावणीसाठी या सरकारला भाग पाडू। आणि आता आपण सर्वजण इथं आलात आणि आता तहसीलचे आपले तहसीलदार साहेब रुपनाथ साहेब आलेले आहेत त्यांना या धनगर समाजाच्या वतीनं तहसीलदारचे प्रतिनिधी जे कोणी आले त्यांनी समोर यावं आणि या